ह्या धकाधकीच्या जीवनात रात्रंदिवस मनुष्य पडत असतो. दिवसाचं ठीक आहे, परंतु रात्र का उच्चारली ह्यालाही काहीतरी अर्थ आहे. रात्री देखील सुखाची झोप येत नाही, कारण मनःशांती मिळत नाही. मन हे आपलंच मन असतं, आपल्या जवळच असतं. शांती देखील कुठे लांब नसते, पण तरी आपल्याला ती गवसत नाही. मनःशांती म्हणजे नक्की काय हे समजून घेण्यासाठी आपल्याला खूप मोठ्या ग्रंथांची गरज नाही. साध्या सोप्या भाषेत सांगायचं तर मनाची अशी अवस्था जिथे विचारांचा गोंधळ थांबलेला असतो आणि मनाला एक प्रकारची स्थिरता लाभते. ह्याला आपण खालील मुद्द्यावरून अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतो. विचारांचा गोंधळ नसणे. आपल्या मनात सतत विचारांची गर्दी असते. कधी काय काल झालं याचा विचार, तर कधी उद्या काय होईल याची भीती. जेव्हा आपण हे दोन्ही सोडून आज आणि आता ह्या क्षणात जगायला शिकतो, तेव्हा खऱ्या अर्थाने मनःशांती मिळते. समाधानी वृत्ती. आपल्याकडे जे आहे त्यात आनंद मानणे म्हणजे मनःशांती. दुसऱ्याशी स्वतःची तुलना करणं थांबवलं की मनावरचा अर्धा ताण आपोआप कमी होतो. परिस्थितीचा स्वीकार. आयुष्यात नेहमी आपल्या मनासारख्या गोष्टी घडत नाहीत, पण जे आपल्या हातात नाही त्याचा अकारण विचार करण्यापेक्षा ती परिस्थिती स्वीकारली की मन शांत होतं. रागावर नियंत्रण. राग, द्वेष आणि ईर्ष्या हे मनाचे सर्वात मोठे शत्रू आहेत. एखाद्याला माफ करणे किंवा एखादी गोष्ट सोडून देणे म्हणजे लेट गो करणे, ह्यामुळे मनाला मिळणारा विरंगुळा म्हणजेच मनःशांती. थोडक्यात सांगायचे म्हणजे जसा एखादा संत तलाव असतो ज्याच्या काठावर बसल्यावर आपल्याला प्रसन्न वाटते, तसेच आपले मन असावे. बाहेर कितीही वादळ असलं तरी आतून शांत राहण्याची कला म्हणजे मनःशांती. लेखक डॉक्टर रुपेश धुरी. ही मनःशांती कुठल्या बाजारात विकत मिळत नाही, उपास तपास करून साध्य होत नाही, स्वतःच्या जीवाला त्रास देऊन मिळत नाही, इतरांबद्दल चुकीचं बोलून तर अजिबातच मिळत नाही, इतरांच्या जीवाची घालमेल करून मिळत नाही, तर ती आपल्या योग्य विचारातून आणि कृतीतून स्वतःच निर्माण करावी लागते. दिवसभरातून थोडा वेळ शांत बसणे, निसर्गाच्या